आपल्या देशामध्ये विपुल प्रमाणामध्ये साधनसंपत्ती तथा विकसित तंत्रज्ञान आहे. या विकसित तंत्रज्ञान आणि साधनसामुग्रीच्या जोरावर आज रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यापैकी जे आहे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती. मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती म्हणजे माशापासून विविध मत्स्यपदार्थ निर्मिती करणे. जसे आपणास माहीतच आहे की माशापासून आपण मासा हा मानवाच्या आयुष्यामध्ये त्याचं महत्त्व काय आहे, किंवा माशापासून आपलं मासा हा प्रतिनियुक्त आहे, त्याचबरोबर सकस आहार आहे, समतोल आहार आहे आणि हा पचण्यास देखील सुलभ आहे. माशाचे ह्या गुणधर्मामुळेच माशाचे मानवाच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनात एक वेगळे महत्त्व आहे. माशापासून वेगवेगळ्या आजारावर जसं हृदयविकार असतील किंवा रक्तदाब असेल, रक्तदाब व त्वचेच्या संदर्भातील विविध आजारावर देखील आपण माशाचा उपयोग करून किंवा माशापासून विविध औषधी निर्मितीमध्ये क्षेत्रामध्ये त्याचा वापर करून विविध औषधे त्याच्यापासून तयार करण्यात आले आहेत. आता मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मितीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माशापासून आपण मत्स्यवडा, मत्स्य कटलेट, मत्स्य सेव, मत्स्य चकली, मत्स्य सूप पावडर, मत्स्य वेपर्स असे इत्यादी प्रकारचे पदार्थ आपण तयार करू शकतो. त्याचबरोबर आपण बघितलं तर कोळंबीचं लोणचं आहे, मत्स्य लोणचं आहे, कालव्याचे लोणचं आहे, असे विविध प्रकारचे नानाविध प्रकारचे आपण पदार्थ मूल्यवर्धित पदार्थ आपण याच्यापासून तयार करू शकतो. याचबरोबर आपण हे पाहिलं की हा व्यवसाय आपण घरच्या घरी बसून करू शकतो. याच्यासाठी भांडवली जे गुंतवणूक आहे किंवा भांडवली जे पैसा आपल्याला गुंतवायचा आहे हा फार कमी लागतो. घरचे उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून आपण जे घरात उपलब्ध साधन आहे त्यांचा वापर करून देखील आपण कमी भांडवली खर्चामध्ये हे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती करू शकतो. महिलांसाठी तर हा व्यवसाय अतिशय उपयुक्त असून त्या सहजासहजी हा व्यवसाय करू शकतात. महिला बचत गटाच्या मार्फत असू द्या किंवा स्वतंत्ररित्या हा व्यवसाय आपण करू शकतो किंवा महिला करू शकतात. ह्या गोष्टींची निकड लक्षात घेताच किंवा ह्या गोष्टींची सर्व पाहता राष्ट्रीय मत्स्यिकी विकास बोर्ड हैदराबाद यांच्या अर्थसहाय्याने मत्स्यविज्ञान महाविद्यालय उदगीर येथे 2010-11 या साली एक मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती केंद्राची स्थापना करण्यात आली. या मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती केंद्राची स्थापना करण्यामागचा हेतू हा होता की विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्या सुशिक्षित बेरोजगारांना, महिला बचत गटांना किंवा महिलांना या मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मितीबद्दल ज्ञान देणे, प्रशिक्षण देणे व त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणे. कारण या व्यवसायामधून आज पाहिला आपण तर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. ते स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा उदरनिर्वाह व्यवस्थितरित्या करू शकतात. आज आपण माशांचा खिमा तयार करण्याची पद्धत बघणार आहोत. मूल्यवर्धित पदार्थ माशांचे तयार करताना सगळ्यात आधी माशांचा खिमा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे व्यवस्थिशीर मासे कापून त्याचं पाणी उकळून त्याच्यामध्ये माशांचं मांस हे उकळून घेतलं जातं आणि नंतर ते व्यवस्थिशीर त्याचा खिमा तयार केला जातो. तर खिमा तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. तर ते साहित्य आहे, पहिल्यांदा मासे लागणार आहे, आपल्याला पाणी लागणार आहे आणि मीठ लागणार आहे. मिठाचा उपयोग याच्यासाठी होतो की जे काही आपण मांस वापरणार आहेत त्याच्यामध्ये तर ते व्यवस्थिशीर सुटं होतं ते मासाचं. त्याच्यासाठी आपण मीठ वापरणार आहेत. पाणी उकळताना त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आपण. तर हा आपला हे आता मासा आहे, तर ह्याला व्यवस्थिशीर धुवून ह्याचे सगळे डोकं आणि हे पंख वगैरे काढून टाकायचे आपल्याला ह्याचे सगळे, आणि नंतर व्यवस्थिशीर मग त्याचे आतडे वगैरे पण काढून टाकायचे मधले, आणि पूर्ण मग मासा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मग नंतर तो कापायचा. कापल्यानंतर तो मासाचे हे तुकडे असे दिसतील आणि ते मासाचे तुकडे मग आपल्याला उकळून घ्यायचे पाण्यामध्ये. ते लहान लहान तुकडे आहेत, ते आता हे असे व्यवस्थिशीर लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे. तर ते आता पाण्यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये ते टाकणार आहेत तुकडे आणि उकळून घेणार आहेत त्या माशाला. आता आपल्याला हे जे माशांचे जे आपण तुकडे केलेले आहेत ते आता उकळून घ्यायचे तुकडे आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा आधी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला पाण्यामध्ये, कारण मिठामुळे ते व्यवस्थिशीर वेगळं होईल सगळं. त्याच्यामुळे आपण आता मीठ टाकणार थोडं ह्याच्यामध्ये, आणि मीठ टाकल्यानंतर आता ह्या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे. पाणी माशांचे तुकडे टाकायच्या आधी, तर मग थोडंसं मीठ टाकणार आहे आपण ह्याच्यामध्ये आता. आणि मीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आता हे पाणी उकळत आलेलं आहे, तर आता ह्याच्यामध्ये आपण तुकडे टाकणार आहेत ह्याचे माशांचे.
आता माशांचं मांस उकळायला तसं जास्त वेळ नाही लागत. उकळलेल्या पाण्यामध्ये आपण टाकलेलं आहे आता माशांचे तुकडे आणि थोडा वेळ आपण ह्याला झाकून ठेवणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितशीर म्हणजे लवकर एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला व्यवस्थितशीर आपल्याला माशांचे तुकडे उकळलेले मिळतील. आता आपला आपले हे माशांचे तुकडे आता उकळलेले आहेत. तर आता आपण हे काढणार आहोत त्याच्यातले माशांचे तुकडे. तर हे आपले माशांचे तुकडे अशा प्रकारे उकळून तयार आहेत. त्याचा आपण खिमा तयार करण्यासाठी उपयोग करू शकतो. आता हे माशांचे तुकड्याचं आपण आता ह्याच्यातले जे काही काटे वगैरे असतात किंवा हाडं वगैरे माशांचे ते आपण काढणार आहेत आणि एकदम व्यवस्थितशीर म्हणजे त्याच्यातला काळा भाग सुद्धा आपण मासामधला ठेवणार नाही आहे. तो पण पूर्ण व्यवस्थितशीर आपण स्वच्छ करून घेणार आहेत. म्हणजे आपल्याला पांढऱ्या रंगाचं पूर्ण व्यवस्थितशीर खिमा आपल्याला मांस मिळेल माशांचा, ज्याच्यामुळे मूल्यवर्धित पदार्थ जे आहेत ते व्यवस्थितशीर होतील. तर आता हे माशांचं आपण असं वरचं जे स्किन आहे ते पूर्ण काढून घेणार आहेत अशा प्रकारे आपण. आणि फक्त पांढरा भाग माशांचा घ्यायचा त्याच्यामधला आपल्याला खिमा तयार करण्यासाठी. म्हणजे हे अशा प्रकारे ह्याच्यातले हाडं पण निघून जातील आणि काटे वगैरे सगळेच निघून जातील माशांमधले. आणि मग व्यवस्थितशीर ह्याच्यातला जो पांढरा भाग आहे तेवढाच आपल्याला खिमा तयार करण्यासाठी वापरायचा आहे. तर आता ते आपण जर खिमा पिळून काढलेला आहे तर असा हा वासरहित आपल्याला खिमा तयार मिळतो, ज्याचा उपयोग आपण विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी वापरू शकतो. आता आपल्याला मत्स्य बटाटा वडा तयार करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काही पदार्थ लागणार आहेत. तर त्याच्यामध्ये आहे हे बेसन पीठ आहे. तर ते बेसन पीठ आपल्याला माशांचा म्हणजे बटाटा वडा जेव्हा आपण तयार करतो ते तळण्यासाठी आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपण हा बटाटा घेतलेला आहे, जो बटाटा आपण बारीक केलेला आहे. बटाटा थोडासा उकडून घेतलेला आहे बटाटा आधी आणि मग नंतर जो बारीक केलेला आहे. त्यानंतर हे माशांचा खिमा आहे. तर माशांचा खिमा हा त्याच्यामध्ये आपण वापरणार आहे. आणि माशांचा खिमा त्याच्यानंतर आपण हे चवीप्रमाणे तिखट वापरणार आहे, लाल मिरची. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे थोडासा कांद्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही आहे आपण पेस्ट केलेली आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे आपण. तर ती पण आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. त्यानंतर भाजी करताना आपल्याला थोडंसं जिरं लागणार आहे फोडणीसाठी. त्याच्यानंतर आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे. आणि हे आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर, या दोन्ही गोष्टी आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर हे धने जिऱ्याची पूड करून घेतलेली आहे आपण, ती पण आपण वापरणार आहे. आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ लागणार आहे. आता आपण बटाटा वडा तयार करण्यासाठी पहिल्यांदा बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे माशांचा बटाटा वडा तयार करणार आहे आपण, मत्स्य बटाटा वडा. त्याच्यामुळे आपल्याला माशांचा खिमा पण ह्याच्यामध्ये वापरणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. वर उचलून धार टाका अशी. हां. तर आता हे तेल थोडंसं गरम होईल. त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकणार आहेत. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता वापरणार आहे. अद्रक लसूण आणि मिरचीची आपण पेस्ट केलेली होती ती वापरणार आहे आपण. आता हे थोडंसं लालसर झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता कांदा घालणार आहे बारीक चिरलेला.
कांदा पण आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तेलामध्ये. अशा प्रकारे आता हा आपला कांदा थोडासा आपण तेलामध्ये लालसर करून घ्यायचा आहे. कांदा लाल झालेला आहे परतून. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता हळद टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं माशांचा खिमा वापरणार आहे. तर माशांचा खिमा आणि बटाटा याचं जे प्रमाण आहे ते आपण सारखं घेणार आहे. म्हणजे जर 1 वाटी जर माशांचा खिमा असेल तर 1 वाटी आपण बटाटा वापरणार आहे त्याच्यामध्ये बारीक केलेला. आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा वापरणार आहे. हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला आता बटाटा ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ वापरणार आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट वापरणार आहे चवीप्रमाणे आपल्याला. आणि हे व्यवस्थित आता एकजीव करून घेणार आहे पूर्ण. तर आपण जी भाजी केली होती मासे आणि बटाटे मिक्स करून जी भाजी तयार केली होती त्याच्या अशा प्रकारे आपण आता वडे तयार करून घेतलेले आहे. आपण वडे कोणत्याही आकाराचे तयार करू शकतो. आणि मग नंतर हे जे आहे हे आपल्याला बेसनच्या पिठामध्ये आपल्याला बुडवून नंतर ते आपल्याला तळायला टाकायचं. तर बेसनचं जे पीठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा सोडा टाकायचा आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि थोडीशी अद्रक लसूणची आपण पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर थोडंसं पाणी टाकून आपण थोडंसं त्याला पातळ करून घेतलेलं आहे. आणि नंतर ते आता आपण ह्याच्यामध्ये हे बुडवणार आहे. तर आता आपण हे आपलं तेल आता गरम झालेलं आहे. तर तेलामध्ये आपण आता हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये पिठामध्ये बुडवणार आहेत आपण वडे. आणि मग नंतर ते तेलामध्ये आपण तळायला टाकणार. तर अशा प्रकारे आपण आता हे वडे जे आहेत हे तळून घेणार आहेत. दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वडे. आणि हे जे वडे आहेत आपण चटणीसोबत वगैरे आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर हे जे आहेत हे म्हणजे वडे जे आहेत हे 1 दिवसापुरतेच आपण म्हणजे टिकवू शकतो त्याला. बाकी जे माशांच्या खिमापासून जे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात, पापड यासारखे पदार्थ ते आपण बऱ्याच दिवसासाठी टिकवू शकतो. लोणच्यासारखे पदार्थ सुद्धा आपण टिकवू शकतो बऱ्याच दिवसासाठी. जवळा चटणी तयार करणार आहोत. तर जवळा चटणीसाठी सगळ्यात महत्त्वाचं ते जवळा लागणार आहे आपल्याला. तर हा थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं सगळ्यात आधी. त्याच्यानंतर हे आहे कांद्याची पावडर आहे. कांदा सुकवून घेतलाय आणि मग त्याची पावडर तयार केलेली आहे आपण. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आपल्याला. चवीप्रमाणे लाल तिखट लागणार आहे. त्याच्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट ते पण लागणार आहे आपल्याला. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट जे आहे त्याचं प्रमाण हे आपल्याला म्हणजे जर 1 वाटी जर जवळ असेल तर पाव वाटी शेंगदाण्याचं कूट वापरायचं आपल्याला. त्याच्यानंतर हे लसूण वाटून घ्यायचं आणि ते पण वापरायचं आपल्याला. त्याच्यानंतर हे जिरे वापरायचे. जिरे हे फोडणीसाठी लागणार आहेत आपल्याला चटणीच्या. आणि त्याचबरोबर सायट्रिक ॲसिड आहे. सायट्रिक ॲसिड जे आहे ते आपल्याला जास्त दिवस चटणी राहावी म्हणून आपल्याला सायट्रिक ॲसिड थोडंसं वापरायचं त्याच्यामध्ये आपल्याला टिकवण्यासाठी. तर हा जो जवळा आहे तो आपण चांगल्या प्रकारे आधी सुकवून घेतलेला आहे जवळा हा उन्हामध्ये. आणि नंतर आता ह्याला थोडंसं आपल्याला कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि थोडं आता भाजून घ्यायचं ह्याला थोडंसं कडक होईपर्यंत. आता ह्या चटणीला आपण फोडणी देऊन घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे त्याच्यामध्ये. जिरे चांगले तळतळून झाले की
याच्यामध्ये थोडीशी अद्रकाची पेस्ट टाकणार आहे, लसणाची पेस्ट टाकणार आहे आपण. तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आपल्याला चवीप्रमाणे. गॅस बंद केला तरी चालेल. आता हा व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करून घेऊन ह्याच्यामध्ये आता आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. तर शेंगदाण्याचं कूट आणि जवळा सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहेत आणि ही फोडणी त्याच्यामध्ये टाकणार आहेत आपण. तर आता आपण हे जवळा आणि शेंगदाण्याचं कूट आणि बाकीचे जे मसाले आपण घालणार आहोत ते सगळे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं आपल्याला सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे जास्त दिवस टिकावा यासाठी. तर अशा प्रकारे आता की आपली जवळा चटणी तयार आहे. अशा प्रकारे आपली जवळा चटणी आता तयार आहे. आपण आज सर्व करू शकतो. अशा प्रकारे जवळ चटणी ही पॅकेज करता येते, त्याची पॅकिंग करता येते.